नमस्कार मंडळी. तर आज सकाळीच आमच्या घरी एक पॅकेज डिलिव्हर झालं होतं आणि जेव्हा मला कळलं ते माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आहे, मी खूप खुश झाली. गणेशने माझ्यासाठी ॲमेझॉनचं इको स्लो ऑर्डर केलं होतं, कारण की किचनमध्ये काम करताना मी खूपदा गाणे किंवा पॉडकास्ट वगैरे ऐकते. लंचमध्ये मी आज यखनी पुलाव बनवला होता. ही फराह खानची रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागतो हा पुलाव. मग संध्याकाळी ऑफिस झाल्यावर आम्ही गेलो होतो हार्पर्स फेरीमध्ये. हे एक टाऊन आहे, आमच्या घरापासून खूप जवळ आहे आणि तिथे आज एक क्रिसमस इव्हेंट होता. हे वेस्ट व्हर्जिनिया या स्टेटमध्ये आहे आणि एक हिस्टॉरिक टाऊन आहे, म्हणून इथे सेलिब्रेशन्स पण हिस्टॉरिक पद्धतीने करतात. आज तिथे ओल्ड टाइम क्रिसमस हा इव्हेंट होता आणि हा पहिला इव्हेंट असतो क्रिसमसचा. मग आम्ही तिथे मार्केटमध्ये वॉक केलं, काही शॉप्समध्ये पण गेलो. तिथे लोकल हँडमेड आणि विंटेज गोष्टी मिळतात, जसं की हँडमेड इयरिंग्स किंवा जॅम्स, मार्मलेड. तिथल्या सर्व शॉपकीपर्सनी आज सॅन्टाचं गेटअप केलं होतं आणि इव्हन डॉगला पण सॅन्टाचे कपडे घातले होते. तिथे ना जुन्या काळातले निकल कॉइन्स ठेवले होते, तर आम्ही त्याबद्दल त्यांना विचारलं. तर त्या बोलल्या की मी माझ्या लेट हजबंडच्या मेमरीमध्ये हे सर्वांना देते. मग आम्ही इव्हेंटच्या जागेवरती गेलो. तिथे त्यांनी सांगितलं की जुन्या काळात म्हणजे वर्ल्ड वॉर 2च्या आधी क्रिसमस कसं सेलिब्रेट करायचे, क्रिसमस ट्रीज कशा होत्या, त्याला कसं डेकोरेट करायचे. त्या काळात सॅन्टा क्लॉज लहान मुलांना कशा प्रकारचे टॉयज किंवा खेळणे द्यायचे आणि काही खेळणे तर ट्रेडिशनल टून्सवरती खेळली जायची, ते पण त्यांनी दाखवलं. मग शेवटी त्या काळातले क्रिसमस सॉन्ग सर्वांनी म्हटले. जाताना त्यांनी क्रिसमस कुकीज पण दिल्या. तर असा होता माझा दिवस. भेटूया उद्या. बाय.